तुम्हाला मशीनवर हुक बसवता येतात का? हातशिलाई करायला खूप वेळ जातो आणि खूप त्रासही होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हातशिलाई केलेले जे हुक आहेत ते निघून जातात. पण हे जे हुक आहेत ते आपण कापडाच्या आत बसवल्यामुळे हे कधीही निघत नाही. ठीक आहे? तर हे कसे बसवायचे? चला बघूया. तुमचा जो हुक बसवायचा भाग आहे, तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जिथे हुक बसवायचे आहेत, तिथे बसवण्यासाठी 2 पट्ट्या काढायच्यात. बघा मी ह्या 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या कट केल्यात आणि त्याला असं अर्धा इंचावर मी इस्त्री मारून घेतली आहे. फक्त अर्धा इंचावर फोल्ड केलंय. ठीक आहे. आता तुम्हाला करायचंय काय, ही जी पट्टी आहे बघा मी गळा पण रेडी करून घेतलाय. बघा गळ्याची पण फिनिशिंग आहे आणि कमरेची पण आहे. सो पूर्ण फिनिशिंग झाल्यानंतरच आपल्याला हुक लूकची पट्टी बसवायची आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचंय काय, जे काही तुमचा हा जो हुक बसवायचा भाग आहे तिथे तुम्हाला बरोबर अर्धा इंचावर मार्किंग करायचंय. अर्धा इंचावर मार्किंग करायचंय कारण आपण अर्धा इंच मार्जिन ठेवतो. आता त्याच बरोबर अर्धा इंचावर आपल्याला बरोबर ही पट्टीची जी कोपरा आहे तो ठेवायचा आहे आणि बरोबर कडेकडेने आपल्याला ते शिवून घ्यायचंय. बरोबर कडेकडेने टीप मारून घ्यायची. बघा 2 पट्ट्या आहेत माझ्याकडे, पहिली एक पट्टी आपण शिवून घ्यायची आहे. शिलाई लॉक करायला विसरायचं नाहीये. आता हे शिवून झाल्यानंतर दुसरी जी पट्टी आहे ती पट्टी आपल्याला त्याच पट्टीवर ठेवायची आहे आणि त्याला पिना लावून घ्यायच्या आहेत. आता पिन लावल्यानंतर आपल्याला ह्याला हुक साठी मार्किंग करायचं आहे. आता तुम्हाला कुठे कुठे किती किती हुक हवेत तर बघा, आपण सुरुवातीला आणि एंडला, आता मी तुम्हाला दिसणार नाही म्हणून हे लावतीये, पेन यूज करते, पण तुम्ही पेनचा वापर करू नका कापडावर शक्यतो. आता बघा मी इथे मार्किंग करते एक, इथे माझं एक हुक जाईल. सुरुवातीला आणि एंडला माझं एक हुक लागेल. ठीक आहे. आता या दोन्ही पॉइंटचा जो आहे तो मी मध्य घेतीये. मध्यावर एक हुक लागेल माझं आणि या दोघांचा मध्य आणि या दोघांचा मध्य. बघा पाव इंचापेक्षा जे निम्म असतं म्हणजे आपलं जर हे पाव असेल तर पावच्या जे निम्म असतं ना तेवढं माप तुम्हाला इथे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी माप इथे ठेवायचंय म्हणजे फक्त हुक आपलं घुसलं पाहिजे आतमध्ये. ठीक आहे. आता हे मार्किंग केलंय तर सुरुवातीला मी लॉक करते पहिले. आता लॉक केल्यानंतर बघा जिथे शिलाई मारायची आहे तिथे आपण मार्किंग केलंय ऑलरेडी. आता शिलाई मारून झाल्यावर सेम शेजारची जी लाईन होती त्याच्यावर मी शिलाई मारतीये. बघा मी 2-2 लाईन का मारल्यात, कारण आपल्याला तिथे हुक आत घालण्यासाठी जागा बनवायची. बघा बाकीच्या मधल्या गॅपला मी शिवून घेतेय.
बघा मी कसं शिवले तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा इथे मध्ये मध्ये गॅप आहे आणि इथे मी असं शिवून घेतलंय. आता आपल्याला काय करायचंय, आता जे हुक आहेत, हे बघा हुक, ते बंद असतात, त्याला ओपन करायचं पहिले. आपल्याला नंतर परत हे बंद करायचे. बघा एवढे तरी ओपन करायचे. ह्याला ओपन केल्यानंतर ह्या पिना काढून टाकणार आहे आपण, आणि पिना काढून टाकल्यानंतर या ह्याच्यातून, ह्या गॅप्समधून आपल्याला ते जे हुक्स आहेत ते आपल्याला आत टाकायचे आहेत. हे बघा असं. ठीक आहे, परत दुसरं हुक टाकूयात आपण. मी ते पितळ्याचे हुक आहेत ते यूज केलेत, कारण हे गंजत नाही. बघा ओपन केलं ह्याला, आणि ह्याला इथून आत टाकायचं. इथून असं हे तुमचे कधीच निघणार नाही, कधीच तुटणार नाही. बघा हे सगळे हुक्स असे बसून झालेत आपले. बसवल्यानंतर ह्याला आपल्याला ठोकायचंय आणि ह्याला परत आहे तसंच करायचंय. आता जेव्हा तुम्ही ह्यांना ठोकून एकदम व्यवस्थित बसवाल, त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, ह्याचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो तुम्हाला कट करायचा. बघा अर्धा इंच ठेवायचे आपल्याला. अर्धा इंच कापड ठेवायचे, किंवा तुम्ही पाऊण इंच पण ठेवू शकता. एक्स्ट्राचं कापड कट केल्यानंतर आता बघा वरच्या बाजूनी झालं आपलं. आता आतमध्ये ह्याला बंद करायचे आपल्याला. तर सगळ्यात पहिले ह्याला एक एक फोल्ड मारायचा असा. ठीक आहे, एक फोल्ड मारल्यानंतर ह्याला एक छोटा फोल्ड मारा, आणि नंतर असं दुमडा. त्यानंतर आता आपल्याला इथे स्टिच मारून ह्याला पक्क करायचंय. बघा ह्याला इथे कोपऱ्याला शिलाई मारते मी. तर मी ह्याला 5ची टिप का मारली आहे, कारण मला ह्याला हात शिलाई करायची आतून. पण नॉर्मली तुम्ही असंच शिलाई मारू शकता, कारण मला व्हिडिओ बनवण्यासाठी इथे मग हे नकोय, शिलाई नाही दिसायला पाहिजे. ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ मला टाकायचा आहे. सो मी ही हात शिलाई ह्यासाठी केली आहे. नॉर्मल ह्याच्यासारखंच दिसतं, लूक पट्टी सारखं, नॉर्मल हुक पट्टी सारखंच दिसतं. पण हे जे हुक आहेत बघा, हे कधीच तुमचे निघणार नाही, उसवणार नाहीत, कारण आपण हे शिवलेले कसे आहेत, डायरेक्ट मशीनवर शिवलेत. सो हे लाईफ टाइम साठी तुमचे हुक झालेत. हुक बसून झाले, आता आपण लूक बसूया. सेम तसंच करायचंय आपल्याला. बघा ही मी पट्टी काढून घेतली आहे. पट्टी काढली आहे, तिला मी अर्धा इंच फोल्ड केलंय. बघा ही किती इंचाची पट्टी आहे मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही बरोबर 3.5 इंचाची पट्टी आहे, जिला मी फोल्ड केलंय अर्धा इंच. मग ती 3 इंचाची तयार आहे. तर आता या पट्टीला मी थोडस कमी करते. आता बघा अर्धा इंचावरून आपल्याला शिलाई मारायची ह्याला. हे बघा असं अर्धा इंचावर मार्किंग करायचंय तुम्हाला, जेणेकरून तुमची जी शिलाई आहे ती फक्त अर्धा इंचावरूनच येईल. हे बघा
हे मी असं ह्याच्यावर ठेवतेय आणि ह्याला स्टिच करते. शिलाई लॉक करायला विसरायचं नाहीये. आता हे असं बसवल्यानंतर बघा, ही तेवढीच पट्टी 3.5 इंचाची, पण मात्र मी तिला अर्ध फोल्ड केलंय. अर्ध फोल्ड केल्यानंतर ही जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती मी कट करते. एवढी मोठी पट्टी नको आपल्याला. आता ह्याला थोडंसं आतून, म्हणजे ही जी पट्टी आपण आता शिवली आहे ह्याच्या थोडंसं एक रेष आतून आपल्याला शिवायचंय. पण ते कसं शिवायचं, तर जिथे तुमचे हुक बसलेत लक्षात घ्या, तुम्हाला तिथे तिथे त्याला मार्किंग करायचंय. बघा आपले हुक कुठे आहेत, बघा आपले हुक कुठे आहेत. तुम्हाला असं ठेवायचंय आणि बघायचंय की तुमचे हुक कुठे येतात आहेत. तर मग जिथे तुमचे हुक आहेत तिथे तुम्हाला मार्किंग करायची आहे आणि बरोबर तिथे तुम्हाला गॅप द्यायचा आहे ते हुक इन्सर्ट करण्यासाठी. लक्षात घ्या, पेन कधीही वापरायचा नाही कापडावर. तुम्हाला व्हिडिओमध्ये खडू दिसणार नाही म्हणून मी पेनचा वापर केलाय. आता बघा, हे मला कळलंय आता इथे करायचंय. सो मी ते स्टिच करायला सुरुवात करतेय. आपल्याला व्ही बनवायचा आहे स्टिचनी, पण तो खूप जास्त नॅरो असला पाहिजे. खूप मोठा व्ही नाही बनवायचा आपल्याला. फक्त हुक जाण्यापुरतच तुम्हाला डिस्टन्स ठेवायचा आहे. मधल्या जागेमध्ये उभी शिलाई मारायची आहे. आता जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कापायचंय. बघा, वरती मी अर्धा इंच ठेवतेय, खाली पण अर्धा इंच कापड शिल्लक ठेवतेय. आता हे कट केल्यानंतर बघा, आपल्याला ही पट्टी अशी बाहेर हवी आहे. ठीक आहे, त्यामुळं या पट्टीला असं फोल्ड करायचंय आतमध्ये. जे आपण थोडंसं बाहेर ठेवलं होतं आणि आता उलट्या बाजूनी आपल्याला शिलाई मारायची आहे आणि ह्याला असं फोल्ड करायचं. बघा, इथे मी 5ची टीप मारतीये म्हणजे आपल्याला हात शिलाई करता येईल या पट्टीला. बघा, आपली लूकची पट्टी पण तयार आहे, आपली हुक्स पण तयार आहेत. लावूयात आपण ह्याचे हुक्स आणि लूक. हे बघ, हे बसलंय आपलं. आणि हे व्यवस्थित बसलं एकदम. हे बघा, आतून पण
कितीही तुम्ही ओढलं तरी ह्या पट्ट्या जाड आहेत, एकात एक एक्स्ट्रा असल्यामुळे ह्या उघडल्या जात नाही आणि उचकटल्या पण जात नाही. तुम्ही कितीही ताण द्या ह्याला तरी ह्या पट्ट्या आतमध्ये तुमचा असा मधला भुबीचा भाग पण दिसणार नाही. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.